आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उद्या सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। श्रीमंतांच्या जागतिक यादीतून अदानी अंबानींची पीछेहाट। सिद्धरामय्या यांनी केलेली वल्गना जोरदार चर्चेत। आमदार रमेश जारकीहोळी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अनमोड घाटात धावत्या ट्रकला आग। जपानी नागरिकांना भारताविषयी आदर भावना। रमेश जारकीहोळी यांच्या आरोपांना चन्नराज हट्टीहोळी यांचे प्रत्युत्तर। रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केली पोलिसांविरोधात तीव्र नाराजी। भाजप किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीची सांगता। डॉक्टर रुपेश साळुंखे यांच्या दवाखान्यात 25 लाखांची लूट। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे। उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। तत्पूर्वी राष्ट्रीय मालमत्ता मुद्रीकरण योजनेअंतर्गत आणखी उत्पन्न वाढविण्यासाठी काही नवीन योजना सादर करण्याची शक्यता आहे। टाइम्स नाव या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पात देशातील 12 विमानतळांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो। विमान वाहतूक मंत्रालयाने मालमत्ता विक्रीतून 20,000 कोटी रुपये उभारण्याचे ठरविले आहे। यासोबतच पुढील 4 ते 5 वर्षांसाठी विमान वाहतूक सेवेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी 9,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। या गुंतवणुकीचा सर्वात मोठा वाटा खासगीकरणाच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात विमानतळ खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। खासगीकरण करण्यात येणाऱ्या विमानतळांची यादी तयार करण्यात आली आहे। राजपूर, जबलपूर, विजयवाडा, कोलकाता, इंदूर अशा काही विमानतळांचा यामध्ये समावेश आहे। श्रीमंतांच्या जागतिक यादीतून अदानी अंबानींची पीछेहाट। जगभरातल्या टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत। भारतातले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी दोघेही या यादीतून बाहेर पडले आहेत। 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदानी समूहाबद्दल एक अहवाल जारी केला। हा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली आहे। शेअर्स पडल्यामुळे अदानी यांची नेटवर्थ एका आठवड्यात खूप कमी झाली आहे। परिणामी जगातल्या 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी यांचं नाव बाहेर झालंय। हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे एका आठवड्यात अदानींची नेटवर्थ खूप घसरली आहे। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती आता 84.4 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे। या नेटवर्कच्या जोरावर ते जगातले 12वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत। याआधी ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते। सिद्धरामय्या यांनी केलेली वल्गना जोरदार चर्चेत। काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पक्ष, निधर्मी जनता दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केलाय। सिद्धरामय्या म्हणाले की भाजपा आणि जेडीएस या पक्षांकडे कोणतीही विचारसरणी नाही। भाजपने मला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी बनवलं तरी मी त्यांच्यासोबत जाणार नाही। सिद्धरामय्या सोमवारी कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हणाले की भाजपने आरोप केला आहे की मी हिंदू विरोधी आहे। भाजपचे सीटी रवी मला सिद्धार मुल्ला खान म्हणतात। महात्मा गांधी सच्चे हिंदू होते। हे लोक कसले हिंदू आहेत जे गोडसेची पूजा करतात। ज्या गोडसेने गांधीजींची हत्या केली तो गोडसे म्हणजे यांची प्रतिष्ठा आहे। सिद्धरामय्या म्हणाले की जनता दल आणि इतर पक्ष सत्तेसाठी भाजपासोबत जातील। त्यांच्याकडे कोणतीही विचारसरणी नाही, तसे त्यांच्याकडे कोणतीही तर्कशुद्धता नाही। सत्तेसाठी हे पक्ष कोणासोबतही हातमिळवणी करू शकतात अशी खरमरीत टीका त्यांनी केली। आमदार रमेश जारकीहोळी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांच्यावर आरोप करून पुन्हा एकदा चर्चेत आलेले आमदार रमेश जारकीहोळी यांनी आता नव्या राजकीय खेळीला प्रारंभ केलाय. बेळगाव जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेले रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. तसेच विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. दरम्यान आता पक्षातील काही नेते मंडळींनी रमेश जारकीहोळी यांची पाठराखण करण्यासाठी पुढाकार घेतलाय. रमेश जारकीहोळी यांनी सीडी प्रकरणी CBI चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे समर्थन आमदार महेश कुमठळी यांनी सीडी प्रकरण CBI कडे सोपवण्याची मागणी केली. आमदार महेश कुमठळी यांनी सीडी प्रकरण तपासासाठी CBI कडे सोपवावे, त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी प्रतिक्रिया दिली. अनमोड घाटात धावत्या ट्रकला आग. सोमवारी मध्यरात्री अनमोड घाटातून निघालेल्या ट्रकने अचानक पेट घेतला, त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. तसेच ट्रकमधील सामग्री देखील जळून खाक झाली. गोव्याहून बेंगळूरकडे निघालेल्या या ट्रकने हळूहळू पेट घेण्यास प्रारंभ केला होता. अनमोड चेकपोस्ट पासून काही अंतरावर सदर ट्रक पूर्ण पेटला. त्यानंतर सदर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केवळ सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची ही घटना कर्नाटक राज्याच्या हद्दीत घडली. त्यामुळे आगीच्या घटनेनंतर तब्बल 5 तासांनंतर खानापूर येथील अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने येऊन आग विझविली. सदर वाहन लोंढा येथील अल्ताफ बंकापुरे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. जपानी नागरिकांना भारताविषयी आदर भावना. भारत हा विविध संस्कृतींचा देश आहे. येथील परंपरा आणि धार्मिकता याविषयी जपानी नागरिकांना मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे भारताविषयी नेहमीच आदर भावना आहे, असे विचार नागासाकी जपान येथील रहिवासी असणाऱ्या कया ओकावा यांनी व्यक्त केले. स्मार्ट न्यूज कार्यालयात त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी स्मार्ट न्यूज परिवारातील सदस्यांशी दिलखुलास त्यांनी संवाद साधला. त्याचप्रमाणे भारत आणि जपान यांच्यातील परस्पर संबंध आणि विविध मुद्द्यांचा पट उलगडला. कया ओकावा या सध्या तैवान येथे मायक्रोसॉफ्ट या कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी भारतामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेऊन येथे संचार केलाय. भारतीय भाषा, आहार, संस्कृती यांचे आपल्याला कुतूहल वाटते, असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये अनेक मंदिरे बघण्यासारखी आहेत. याबद्दल आपण खूप ऐकले आहे. ती मंदिरे पाहण्याचा आपला विचार आहे. त्याचप्रमाणे येथील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची देखील मौज वाटते, असे त्यांनी सांगितले. भारतीय हिंदुत्व विचारसरणी आणि योग साधना यांचे आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. जपानमध्ये मांसाहाराला अधिक प्राधान्य आहे, मात्र भारतामध्ये मूळ आहारात शाकाहाराला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. जपानमध्ये भूकंपाची भीती असते, त्यासाठी बचावाकरिता विशेष दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला सुरक्षतेविषयी सतर्कता घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्कार प्रेक्षकांनो, आम्ही स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींशी संवाद साधत असतो. आज आपल्याकडे आलेले आहेत एक परदेशी पाहुणे, ज्या मूळच्या जपानच्या आहेत आणि सध्या तैवानमध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीत कार्यरत आहेत. तर त्यांचं नाव आहे कया. प्रेक्षकांच्या सोयीसाठी मी तिच्याशी मराठीत संवाद साधतोय, पण तिने भारतामध्ये येऊन आपल्या भारतीय भाषेचा सुद्धा अभ्यास केला आहे. सो नमस्कार. या ही आहे कया, जी जपानहून आलेली आहे आणि आपल्याशी आज संवाद साधणार आहे. तर कया, वी वुड लाईक टू नो मोर अबाउट यू. वेअर आर यू फ्रॉम अँड राईट नाउ व्हॉट यू आर डुईंग? Okay, sure. Hi, namaskar. My name is Kaya Okawa. I'm originally from Japan, and I moved to Taiwan in 2018 to pursue my master's degree in sociology. And after graduation, I found a job in Taiwan. It was last year, August. And from that time, Which company you are working now? I'm working in Microsoft right now. And I'm working on artificial intelligence, and particularly something related to language. So our job is basically teaching AI language. So it can be used for voice dictation or text to speech, like in many Azure product, cloud services. So we are working on this product right now. So basically you're from Japan. What the people of Japan think about India? India is very rich country of heritage. Does this impression is still there with Japan people? Yes. People. Firstly, people think about curry when we talk about India. Yes, and also the temple heritage, Hinduism. Yeah. And for lifestyle, people are very into yoga in Japan. Yes. So yes, we think India is something very exotic. Really? Yes.
रमेश जारकीहोळी यांच्या आरोपांना चन्नराज हट्टीहोळी यांचे प्रत्युत्तर. रमेश जारकीहोळी हल्ली खूप खोटे बोलत आहेत. बोलण्याच्या ओघात खालच्या स्तरावरची भाषा वापरत बेजबाबदार आरोप करत आहेत. गोकाकची जनताच त्यांना यावेळी योग्य धडा शिकवेल असा इशारा देत आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांच्यावर आरोप केले. त्याच्या काही वेळातच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची भूमिका मांडली. रमेश यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना उद्देशून विषकन्या असा शब्द वापरला होता, त्याचा त्यांनी निषेध केला. आमच्या शब्दकोशातही असे अनेक शब्द आहेत जे आम्ही त्यांच्या विरोधात वापरू शकतो, मात्र राज्यातील जिल्ह्यातील जनता पाहत आहे असे त्यांनी सांगितले. ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಸಂಘರ್ಷ, ರಾಜಕೀಯ ಸಂಘರ್ಷ. ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರ ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ತಾವು ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೋಗುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ನೋಡಿ. ಅವರಷ್ಟು ಕೀಳ್ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕೆಳಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾವು ಗೋಕಾಕ್ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಆದರೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೋಗಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂತ ಹೋಗ್ತೀವಿ. ಗೋಕಾಕ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, 18 ಮತಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಯಾಕಂತಂದರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಡುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಷ್ಟು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವ್ರ ಮೇಲಿದೆ, ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮೇಲೂ ಕೂಡ ಇದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಪರವಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವ್ರ ರೀತಿ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಡಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಏನಕ್ಕೆ ಆರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಲುವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದವರ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು, ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದವ್ರನ್ನ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಚುನಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಚುನಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಗೋಕಾಕ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केली पोलिसांविरोधात तीव्र नाराजी. बेळगावातील दक्षिण विभागात असलेल्या पोलीस स्थानकाचे अधिकारी हे आमदारांच्या मर्जीनुसार मनमानी कारभार करत आहेत, तसेच गांजासारख्या नशिल्या पदार्थांच्या विक्रीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केलाय. या संदर्भात मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले म्हणणे मांडले. तसेच आरपीडी कॉर्नर येथे होणाऱ्या गांजा विक्री प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकले असल्याची माहिती दिली. दक्षिण विभागातील पोलीस स्थानकांमध्ये श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्याची कामगिरी सुरू आहे. राजकीय पाठबळाच्या जोरावर पोलीस यंत्रणा मनमानी करीत आहे. या विरोधात आता श्रीराम सेना हिंदुस्थान प्रखर आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसात भव्य मोर्चा काढून प्रशासनाला जागे करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. काम करणारे कार्यकर्ते असतील यांच्यावरती काही संबंधित पोलीस स्टेशन, थोडे मोजके पोलीस स्टेशन म्हणजे ते ज्या एका लोकप्रतिनिधीचं ऐकून काम करणारे जे पोलीस अधिकारी आहेत, हे अधिकारी आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती तडीपार केसेस किंवा रौडी शीट्स घालत आहेत. तर माझे कार्यकर्ते हे रौडी शीट्स घालण्याचे काम करणारे कार्यकर्ते नाहीत. समाजातील इतर कार्यकर्ते हे रौडी शीट घालण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे नाही आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्यावरती जे केसेस आहेत, ह्या केसेस सोशल ॲक्टिव्हिटीज, धार्मिक कार्यक्रम करायच्या वेळेला त्या घातलेल्या केसेस आहेत. उदाहरणार्थ रामनवमी घ्या, छत्रपती शिवाजी महाराज जयंती घ्या, गणेशोत्सव घ्या, होलीवंदन घ्या. ह्या कार्यक्रम घेत असताना ह्या केसेस घातलेले आहेत. तरी देखील काही राजकीय व्यक्तींचा दबावाखाली आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती हे गुन्हे घातले जात आहेत बेळगाव परिसरामध्ये. खास नेमकं कारण काय की त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू गेलेली आहे की समाज आता एकत्रित होत चाललेला आहे. अन्यायाच्या विरोधात समाज आज कुठंतरी बाहेर पडत आहे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण अन्यायाच्या विरोधात गेली कित्येक वर्ष अन्यायाच्या विरोधात आपण काम केलेलं आहे. आणि हे आम्हाला दाबण्याचं षडयंत्र काही पोलीस डिपार्टमेंट अधिकाऱ्यांना धरून हे चालू आहे. नेमकं अंमली पदार्थाचं प्रकरण काय आहे सर? आता आपण बेळगावमध्ये असं म्हणलं जातं की बेळगावमध्ये गांजा व्यवसाय असेल किंवा आपली हे पाणी वगैरे हे विकलं जात नाही किंवा हे बंद आहे असं सांगितलं जातं. कारण पर्पजली कॉलेजची आवारामध्ये हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि गेल्या 28 जानेवारी दिवशी रात्री 12:30 वाजता कॉलेज रोड या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 किलो गांजा सापडला असतो. 2 ते 3 किलो गांजा सापडतो. गांजा सापडल्यानंतर त्या पोरांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं आणि तिथला एक CPI, त्या टिळकवाडी पोलीस स्टेशनचा CPI असेल किंवा 2 कॉन्स्टेबल असतील, हे 3 जण मिळून हे सेटलमेंट करतात आणि त्या मुलांना सोडून देतात. खरं म्हटलं तर ती इतकी मोठी केस आहे.
भाजप किसान मोर्चा कार्यकारिणी बैठकीची सांगता भारतीय जनता पक्ष देशातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय संघटन प्रधान कार्यदर्शी संतोषजी यांनी केले। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बेळगावात पार पडली। बैठकीच्या समारोप समारंभास बोलताना संतोषजी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी केले। व्यासपीठावर राज्यसभा सदस्य आणि कर्नाटक भाजप रयत मोर्चाचे राष्ट्राध्यक्ष इरान्ना कडाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कर्नाटक किसान मोर्चाचे प्रभारी आणि भाजपचे प्रधान कार्यदर्शी एन रविकुमार यांच्यासह आमदार अनिल बेनके, राज्य प्रवक्ते एम.बी. जिर्ली, माजी आमदार संजय पाटील, जगदीश मेटगुड, बेळगाव विभाग संघटना सहप्रभारी जयप्रकाश महानगर, प्रधान कार्यदर्शी मुरगेंद्र गौडा पाटील, दादा गौडा बिरादार, माध्यम प्रमुख शरद पाटील आदींसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर रुपेश साळुंखे यांच्या दवाखान्यात 25 लाखांची लूट। आरपीडी कॉर्नर येथील डॉक्टर रुपेश साळुंखे यांच्या अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक सेंटर येथे काही अज्ञातांनी हॉस्पिटलमधील यंत्रसामग्रीची मोठी लूट केली असल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे। सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास अज्ञातांनी ट्रकमध्ये भरून हॉस्पिटलच्या सामग्रीची लूट केली आहे। त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचारासाठी लागणारी सुवर्णयुक्त किमती औषधे, गोळ्या आणि वैद्यकीय पुस्तके यांची लूट झाली आहे अशी डॉक्टर रुपेश साळुंखे यांची तक्रार आहे। त्यांनी याबाबत माध्यमांसमोर बोलताना सांगितले की सोमवारी मध्यरात्री काही जणांनी दवाखान्यातील हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्री आणि काही किमती चीज वस्तू उचलून नेल्या आहेत। याची एकूण अंदाजे किंमत 25 लाख इतकी होते। सदर ट्रकचा तपशील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। यामध्ये आकाश रोड लाईन्सचा ट्रक क्रमांक दिसला असल्याचे डॉक्टर साळुंखे यांनी नोंदवले आहे। सदर घटनेचा योग्य तपशील घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। लव जिहादच्या माध्यमातून हिंदू युवतींचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र निरंतर चालू आहे। अशा रीतीने संपूर्ण भारतात धर्मांध संघटना कार्यरत आहेत। हिंदू संघटनांनी या विरोधात संघटितपणे लढा देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संघटक चक्रवर्ती सुलिबेले यांनी केले। ते हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बेंगळूर येथे आयोजित राज्यस्तरीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात बोलत होते। या अधिवेशनात लेखिका SR लीला, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक रमाकांत गौडा, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय रमेश शिंदे आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी या अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले। संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध संघटनांचे 300 पेक्षा अधिक प्रमुख उपस्थित होते। हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार कार्यशाळा संपन्न।
केएलई संस्थेच्या येळ्ळूर रोड येथील शताब्दी हॉस्पिटल आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येळ्ळूर येथे प्रथमोपचार कार्यशाळा पार पडली। जिल्ह्यातील हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी या प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। ही कार्यशाळा डॉक्टर एस सी धारवाड आणि डॉक्टर कडाडी यांच्या मार्गदर्शनाने पार पडली। शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवित रक्षणासाठी करावयाच्या कृती, सीपीआरची प्रणाली या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले। त्याचबरोबर रबरी पुतळ्यावर प्रात्यक्षिके घेण्यात आली। चित्रे आणि व्हिडिओ दाखवून प्रथमोपचार हा विषय सुस्पष्ट करण्यात आला। सुमारे 40हून अधिक कार्यकर्त्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची मागणी। अंगणवाडी शिक्षिका तसेच मदतनीस यांना निवृत्तीनंतर पेन्शन द्यावी, याचबरोबर भविष्य निर्वाह निधी द्यावा या मागणीसाठी अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या। महिन्याला अंगणवाडी सेविकांना किमान 5000 रुपये पेन्शन द्यावी याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत, तरी देखील त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होते, तेव्हा त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट नागेश सातेरी, महिपाल मुरारी, सरिता पेडणेकर, शकिया फरास, सविता पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या। अवैध धंद्यातील दोघांना हद्दपारीचा आदेश। मटका, जुगार आणि बेकायदा दारू विक्री अशा प्रकारांच्या अवैध धंद्यात गुंतलेल्या बेळगाव ग्रामीण उपविभागातील बेळगाव ग्रामीण आणि मारिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील दोघांना हद्दपार करण्यात आलंय। लक्ष्मण उर्फ बाळू सातेरी पाटील राहणार बहादरवाडी आणि नागाप्पा शांताप्पा बागराई राहणार हुदली अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत। हा आदेश पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यनिर्वाहक दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी आज बजावला। बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बहादरवाडी गावातील लक्ष्मण उर्फ बाळू हा अनेक वर्षांपासून गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता। त्यामुळे त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत, तरीही त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही। त्याचबरोबर मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुदली गावातील नागाप्पा बागराई हा अवैध धंद्यात गुंतला होता। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे संबंधितांना हद्दपार करण्यात यावे अशी शिफारस बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस.व्ही. गिरीश यांनी पोलीस उपायुक्त गडादी यांच्याकडे केली होती। काव्य रसग्रहण स्पर्धेत अस्मिता आळतेकर प्रथम। मंथन कल्चर्स अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे रविवारी महिला साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। मंडळाचे हे 36वे संमेलन होते। साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, बुद्धीला खुराक मिळावा यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। यावर्षीही चारोळी लेखन स्पर्धा, कथा अभिवाचन स्पर्धा, कवी भा. तांबे यांच्या कवितेवरील रसग्रहण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। त्यापैकी रसग्रहण स्पर्धेत सौ अस्मिता आळतेकर यांना भा. तांबे यांच्या सहज तुझे चालणे, सहज तुझे पाहणे या कवितेवरील रसग्रहणासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। गेल्या 12 वर्षांपासून या मंथनच्या साहित्य संमेलनातील स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत आले आहेत। 12 वर्षातील हे त्यांचे 5वे पारितोषिक आहे। याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। कंगराळी खुर्द मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण। कंगराळी खुर्द येथील मराठी शाळेतील उत्कृष्ट पत्रलेखन आणि चित्र रेखाटन केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत रोख रूपात बक्षीस वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून शासनाच्या आदेशानुसार ग्रंथपाल मधुमती पाटील यांनी पत्रलेखन आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या। यात 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यांचे परीक्षण आणि निरीक्षण करून प्रत्येकी 3 क्रमांक काढून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दोन्ही प्रकारातील प्रत्येकी 3 क्रमांकांना रोख स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले। चिकोडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। चिकोडी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। वैभव विठ्ठल कुंभार वय 22 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही। वैभव हा टॅटू आर्टिस्ट व्यावसायिक असून चिकोडीतील प्रभुवाडी येथील रहिवासी आहे। घराशेजारील खोलीत तो टॅटूचा व्यवसाय करतो आणि रोज रात्री 11:30च्या दरम्यान झोपून सकाळी उशिरा उठतो। त्यामुळे तो आजही झोपला आहे असे कुटुंबियांना वाटले। मात्र संध्याकाळ होऊनही तो न उठल्याने खोलीत बघितले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले। वैभव हा स्वभावाने खूप मनमिळावू होता। त्याचे मित्रपरिवारही मोठे होते। वैभवचे वडील विठ्ठल कुंभार हे माजी सैनिक आहेत। त्याचे वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे। चिकोडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। लोखंडी प्लेट्स केबिनमध्ये घुसून ट्रक चालकाचा मृत्यू।
तेलंगण येथून पेडणे मोपा येथे नव्याने बांधलेल्या विमानतळासाठी लोखंडी प्लेट्स घेऊन ट्रक जात होता। हा ट्रक अनमोड घाटातील दूधसागर मंदिरापासून खाली असणाऱ्या गोवा हद्दीत शनिवारी दिनांक 28 रोजी सकाळी रस्त्या शेजारील कठड्याला धडकल्याने लोखंडी प्लेट्स केबिनमध्ये घुसून ट्रक चालक रमेश चिल्लापन्नी वय 41 राहणार तेलंगण याचा जागीच मृत्यू झाला। फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून मृतदेह बाहेर काढून उत्तर तपासणीसाठी बांबोळी रुग्णालयात पाठवला। घटनेची नोंद कुळे पोलीस स्थानकात झाली आहे। समर्थनगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। समर्थनगर येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे। आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही। विशाल सुनील पवार वय 23 राहणार समर्थनगर 5वा क्रॉस असे त्याचे नाव आहे। सोमवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे। घरात कोणी नसताना विशालने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले। विशाल हा टाइल्स फिटिंगचे काम करीत होता। उत्तरनीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वन्नावर पुढील तपास करीत आहेत। अशोक नाना कुंदप यांचे निधन। चन्नमानगर फर्स्ट स्टेज येथील रहिवासी आणि किर्लोस्कर रोडवरील श्रद्धा लंच होमचे संचालक अशोक नाना कुंदप वय 84 यांचे दिनांक 30 रोजी रात्री निधन झाले। त्यांच्या पश्चात नातलगांचा परिवार आहे। निळकंठराव कल्लाप्पा हांडे यांचे निधन। शहरातील जुन्या पिढीचे RSSचे स्वयंसेवक, धर्मवीर संभाजी चौक येथील हांडे उद्योग समूह आणि इम्पिरियल कोल्ड्रिंकचे संस्थापक मालक निळकंठराव कल्लाप्पा हांडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। निधन समयी ते 83 वर्षाचे होते। मूळचे आचार्य गल्ली, शहापूर आणि सध्या मराठा कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या निळकंठराव हांडे यांच्या पश्चात 2 कर्ते चिरंजीव, 3 विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। शहरातील कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हांडे यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।